नमस्कार मित्रांनो, उबाठा सेनेने महाराष्ट्र जिंकण्यासाठी रणनीती आखलेली आहे आणि त्यानुसार ते काम करत आहेत असं सांगितलं तर तुम्ही मला वेड्यात काढाल रे. कसला संपत आलेल्या पक्षावर तुम्ही काहीतरी सारखं विश्लेषण करत असता, सोडून द्या ना. त्यांच्या 5-3-2 जागा पण पुढच्या निवडणुकीत येणार नाहीत असं मला सांगितलं जाईल. पण जर मी सांगितलं की भाजप पंजाबमध्ये सत्तेवर येण्यासाठी रणनीती आखतोय तर कदाचित अशा प्रकारची प्रतिक्रिया येणार नाही. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की जी अवस्था उबाठा सेनेची महाराष्ट्रात आहे त्याच्यापेक्षा वाईट अवस्था भाजपची पंजाबमध्ये आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला अवघी 6-6.5% मतं पंजाबमध्ये मिळालेली आणि 6-6.5% मिळालेला पक्ष गेल्या वेळेला आम आदमी पार्टीला 42%पेक्षा जास्त मतं मिळाली होती. आणि जिंकणार कसा? पंजाब हे तर शीखांचं राज्य आहे आणि शीख समाजात भाजपाबद्दल प्रचंड राग आहे. कशासाठी राग आहे तर शेतकरी आंदोलनात मोदी सरकारचे जे 3 कायदे होते ते किसान विरोधी होते आणि खास करून पंजाबमधल्या शेतकऱ्यांच्या विरोधात होते. आणि पंजाबमधले शेतकरी म्हणजे मुख्यतः जाट शेतकरी त्यांच्या विरोधात होते. त्याच्यानंतर एकूणच हिंदुत्वाचं जे एक वातावरण आहे त्याच्यामुळे शीख समाजातही अस्वस्थता आहे. खरं तर शीखांच्यातही त्यांची आयडेंटिटी, त्यांची ओळख ह्याची अधिक तीव्र होते. कॅनडामध्ये जे काही सगळं झालं, खलिस्तानवाद्यांचा जो सुळसुळाट झाला आहे त्याच्यामुळे पंजाब जिंकणं भाजपासाठी स्वप्नाच्याही पलीकडे असं कोणी सांगू शकेल. परंतु रणनीती आहे आणि रणनीती समोर येत आहे. अर्थात हा व्हिडिओ झाल्यावर तुम्ही प्रतिक्रिया द्याल की कशाला रणनीती फोडली, चांगलं भाजप जिंकलं असतं तर. असं नाही आहे, कारण मी काही एकटाच नाही आहे बोलणारा याच्याबद्दल. इतरही काही समाज माध्यमात पोस्ट आलेत आणि व्हिडिओ देखील आलेत. या प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहे सतलज नावाची एक वेबसिरीज. झी5वरती वेबसिरीज ते दाखवण्यात आली आणि त्याच्यानंतर 2 दिवसात ती मागे घेण्यात आली. आणि सतलज हा एका अर्थाने चित्रपट म्हणून त्याची निर्मिती 2022 साली सुरू झाली होती. तेव्हा त्याचं नाव सुरुवातीला आणखीन काहीतरी वेगळं होतं, मग त्याला पंजाब 95 पंजाब अशा प्रकारचं नाव देण्यात आलं होतं. आणि ते नाव दिल्यानंतर त्याच्याविरुद्ध त्याच्यावर सेन्सॉर बोर्डाने काहीतरी 21 कट सुचवले. मग ते 21 कट त्याला चित्रपटाच्या निर्मात्यांनी आव्हान दिलं मुंबई उच्च न्यायालयात. पुन्हा न्यायालयाने ते सेन्सॉर बोर्डाकडे पाठवलं. मग 127 कट, मूळ चित्रपटात 127 कट सुचवण्यात आले आणि त्यानंतर 127 कट झाल्यानंतर त्याचं नावही बदलण्यात आलं आणि पंजाब 95वरनं सतलज नाव ठेवण्यात आलं. आणि 2026 साली हा हे प्रदर्शित झालं. आणि हा प्रदर्शित झाल्यावर दिलजीत सिंग दोसांझ अतिशय लोकप्रिय कलाकार आहे, पंजाबी शीख, भारतात परदेशात त्याचे खूप मोठे फॅन फॉलोईंग आहे. आणि या सगळ्याच्या मागे नेमकं काय चालू आहे? कारण प्रदर्शित झाल्यानंतर 2 दिवसात भारतातनं प्रदर्शन एखादा प्लॅटफॉर्मवरनं हटवला जाणं, कारण त्याच्यावर टीकेची झोड उठणं आणि झीनी स्वतःहून निर्णय घेणं की आम्ही हा चित्रपट मागे घेत आहोत. आणि त्यामुळे नेमकं चाललंय काय की भाजपा राज्यामध्ये खलिस्तान समर्थक त्यांचा चित्रपट येतो कसा? हा खलिस्तान समर्थक चित्रपट नाही आहे, हा असं म्हणतात. मी बघण्याच्या आधीच तो काळ हटवण्यात आला, त्यामुळे मी न बघताच त्याच्याबद्दल बोलतोय. पण हा चित्रपट आहे हा पंजाबमध्ये जेव्हा खूप मोठ्या प्रमाणावर खलिस्तानवाद फोफावला होता आणि त्याच्याविरुद्ध KPS गिल या अधिकाऱ्यांनी, पोलीस अधिकाऱ्यांनी जी काही एन्काउंटर कारवाई केली होती आणि पंजाबमधला दहशतवाद समूळ उखडण्यात आला होता. पण त्याची दुसरी बाजू याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. खरं तर बाजूही नाही की पंजाबमध्ये जसं घडतंय तसं दाखवण्याचा प्रयत्न वगैरे हे केलेला आहे. पण ते दाखवताना कशा प्रकारे अनेकांना ग्रामीण भागात, खास करून ग्रामीण पंजाबमध्ये जिथे शीखांची संख्या जास्त आहे, कारण हिंदू समाज हा मुख्यतः शहरी पंजाबमध्ये आहे, तिकडे अनेक घरात केवळ संशयावरनं तरुणांना उचलण्यात आलं आणि त्यांचे एन्काउंटर करण्यात आले. आणि अनेकांना तर एन्काउंटर म्हणजे संधी न देता थेट पाठीवर गोळ्या घालण्यात आल्या. पळणाऱ्या लोकांच्या पाठीवर गोळ्या घालण्यात आल्या.
आणि ही बाजू हा चित्रपट दाखवतो. आणि त्यामुळे प्रश्न विचारण्यात आला की भाजप शासित मोदी सरकारमध्ये अशा प्रकारचा इतिहास तुम्ही कसा काय दाखवू शकता, कारण हा एकांगी भाग झाला इतिहासाचा. त्याची दुसरी बाजू आहे की या खलिस्तानवादी दहशतवाद्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर हिंदूंचं शिरकाण केलं होतं, हिंदूंच्या हत्या करण्यात आल्या होत्या. केवळ एवढंच नाही तर पंजाबचे माजी मुख्यमंत्री बियान सिंग यांची हत्या करण्यात आली होती, जनरल वैद्य यांची हत्या करण्यात आली. पंजाबमध्ये अनेक नेते आहेत, त्यांची हत्या करण्यात आलेली आहे. आणि असं असताना ते न दाखवता केवळ हे मानवाधिकाराच्या दृष्टीने हे तुम्ही फक्त जी जसवंत सिंग खालरा म्हणून एक मानवाधिकार कार्यकर्ते होते, त्यांचं काम त्यांनी या हत्या होत्या या उजेडात आणल्या होत्या, ते तुम्ही दाखवू कसं काय शकता, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. आणि मग हळूहळू त्याच्या मागचं राजकारण उघड व्हायला लागलं. अर्थात हे राजकारण आहे असा लोकांचा संशय, कारण नरेंद्र मोदी, अमित शहा, खास करून अमित शहा जिथे इन्व्हॉल्ड असतात तिथे प्रत्येक गोष्टीत राजकारण असतं असं लोकांना वाटतं. आणि त्यामुळे ही जी थेअरी समोर येते ती मी तुम्हाला सांगतोय खरी खोटी हे 2027 साली फेब्रुवारी महिन्यात जेव्हा पंजाबमध्ये निवडणुका होतील त्याच्या निकालातनं हे स्पष्ट होईल. पंजाब जसं मी म्हटलं की एक अतिशय संकटग्रस्त राज्य आहे. खूप वर्षांची इन्सर्जन्सी, खलिस्तानवाद आणि खरं तर देशातलं आघाडीचं राज्य होतं. मग फुटीरतक, मग पंजाबी सुभा म्हणून शिखांसाठी वेगळं राज्य तयार करण्यात आलं. तरी इंदिरा गांधींनी अकाली दलाला चेपण्यासाठी भिंद्रनवालेसारख्या राक्षसांना उभं केलं. आणि जेव्हा भिंद्रनवालेचं भूत मानेवर बसलं तेव्हा सुवर्ण मंदिरमध्ये लष्करी कारवाई करून या सगळ्यांना खात्मा करण्यात आला. त्याच्यामुळे पंजाबमधल्या शिखांमध्ये संतापाची लाट उसळली. इंदिरा गांधींची हत्या करण्यात आली, जनरल वैद्य यांची हत्या करण्यात आली. नंतर त्याच्यातनं जो एक खलिस्तानवाद, दहशतवाद पुढे आला, त्याच्यात पंजाबमध्ये अनेक राजकीय हत्या करण्यात आल्या. या सगळ्यामध्ये अकाली दल आणि भाजपा हे एकत्र आले आणि त्याच्यातनं एक पंजाबमध्ये विनिंग कॉम्बिनेशन झालं. पण अकाली दलाची ही अवस्था उबाठासारखी झाली. म्हणजे जे अकाली दल हा पांथिक पक्ष आहे, शिरोमणी अकाली दल धार्मिक संस्थेचा पक्ष आहे, पण तो एका कुटुंबाची मालमत्ता झाल्यासारखा चालवण्यात आला. आणि त्याच्यामुळे लोकांचा त्या पक्षावरचा विश्वास उडाला. त्याच्यानंतर काँग्रेसची सत्ता आली. काँग्रेस नंतर पुन्हा अकाली दल भाजपाकडे सत्ता येईल असं वाटलं होतं, परंतु ही सत्ता आम आदमी पक्षाकडे गेली. आणि आम आदमी पक्षाच्या काळात माहिती आहे काय होतं की हे सगळे या आम आदमी पक्षाच्या अनेक लोकांचे अमेरिकेतल्या, कॅनडातल्या खलिस्तानवाद्यांशी संबंध आहेत, पाकिस्तानशी त्यांचे संबंध आहेत. आणि त्यामुळे पुढच्या निवडणुका पंजाबमध्ये पुन्हा एकदा एकतर काँग्रेस येणार किंवा मग आम आदमी पार्टी येणार की काय अशी शक्यता वाटत असताना भाजपाकडून हा पत्ता खेळला गेलेला आहे. त्याचं मी पुढच्या 5 मिनिटात विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतो. हा विषय 5 मिनिटात संपणारा नाही आहे. तरी देखील पंजाबमध्ये साधारणतः जसे म्हटलं तरी शिखांचं राज्य असलं तरी हिंदूंची संख्या आता तिथे 40% वरती झालेली आहे. सुरुवातीला ही 30% होती. आता अनेक शीख समाजाच्या अनेक लोकांनी कॅनडा, लंडन, अमेरिका तिथे जाऊन स्थायिक झाल्यामुळे हिंदूंची संख्या, बाहेरनं आलेले लोक बिहार, UPमधनं काम करायला आले, त्यामुळे हिंदूंची संख्या 40%च्या पेक्षा थोडी जास्त आहे. शिखांची संख्या 58%. या शिखांच्या संख्येमध्ये जाट शीख म्हणजे जे त्यांची संख्या साधारणतः 60% आहे. उरलेले 40% वेगवेगळे दलित समाजाचे शीख आहेत. दलित समाजाच्या शिखांमध्ये आणि कदाचित जाट शिखांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर क्रिप्टो ख्रिश्चन आहेत. म्हणजे धर्म बदललेला आहे, पगडी वगैरे घालतात, नाव शिख लावतात, परंतु आतमधला धर्म बदललेला आहे. ही वस्तुस्थिती आहे. 40% हिंदू आहेत. आणि त्यामुळे पंजाबमध्ये भाजपच्या विरोधात एवढं वातावरण होतं की भाजपाला गेल्या निवडणुकीत अवघी 6-6.5% मतं मिळाली होती. एका प्रकारे भाजप हिंदुत्ववादातनं पंजाबची अस्मिता, शीख अस्मिता त्याला चेपण्याचा प्रयत्न करत आहे असं एक वातावरण तिथे निर्माण झालं होतं. आता भाजपाने मधल्या काळात पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलं आहे. आता भाजपाचा गेम प्लॅन असा आहे जो आसाममध्ये होता की आसाममध्ये जवळजवळ मुसलमानांची संख्या 40% आहे. आणि त्यामुळे हिंदूंची 60-70% मतं जर भाजपाला मिळाली तरच आसाममध्ये भाजपाचा निभाव आहे. बंगालमध्ये तीच अवस्था आहे, मुसलमानांची संख्या 30% आहे. तिथे जर भाजपाला बहुतांश हिंदूंनी मतं दिली तरच भाजपाचा निभाव लागणं शक्य आहे. आता पंजाबमध्ये हे कसं करणार, तर हा सतलज चित्रपट निर्माण झाल्यामुळे आणि तो एकांगी चित्रपट असल्यामुळे त्यात काही असं बटबटीत काही नाही दाखवलं. म्हणजे जे मी रिव्ह्यू ऐकले त्याच्यात असं काही खूप त्याच्यात म्हणजे
प्रक्षोभक पद्धतीने मांडणी केलेली नाही आहे, पण तरी ती एकांगी म्हणजे जे आहे दाखवलंय ते सत्य आहे. महात्मा गांधींसारखं जे सांगितलंय ते सत्य आहे, पण बरंच सत्य आहे ते सांगितलंच नाही आहे. म्हणजे महात्मा गांधींच्या माझी आत्मकथा सत्याचे प्रयोगमध्ये जे त्यांनी सांगितलंय ते खोटं नाही आहे, खरं आहे, पण अनेक गोष्टी ज्या होत होत्या त्या सांगितल्याच नाही. आणि त्यामुळे तसं या चित्रपटाचं आहे, जे सांगितलंय ते सत्य आहे पण हे संपूर्ण सत्य नाही. आणि त्यामुळे हिंदू समाजात एक संतापाची लाट उसळलेली आहे की तुम्ही अशा प्रकारची एकांगी मांडणी करून पुन्हा एकदा हिंदू द्वेष पंजाबमध्ये जागा करताय, ही त्यांची तक्रार आहे. शीख समाजाबरोबर याच्या उलट रिॲक्शन झालेली आहे. कारण एक पंजाबमध्ये कशा प्रकारे एन्काउंटर करण्यात आले, निरपराध तरुणांना मारण्यात आलं, गोळ्या घालून मारण्यात आलं, आणि वर सांगण्यात आलं की दहशतवाद संपवण्यासाठी अशाच गोष्टी कराव्या लागतात. तर ते जर कोणी चित्रपटाद्वारे मांडणी करत असेल तर त्याच्यावर तुम्ही बहिष्कार कसा काय घालता? झी ते मागे घेतं याचा अर्थ हे नक्की भाजप सरकारने घडवून आणलेलं आहे. भाजप सरकारने त्यांच्यावर दबाव टाकून झीला हा चित्रपट मागे घ्यायला भाग पाडण्यात आलेला आहे. अशा धारणेने पंजाबमध्ये काय होतंय की चित्रपट प्रसिद्ध झालेला आहे, भारतामध्ये झीनी तो मागे घेतलेला आहे, जगात इतरत्र चित्रपट चालू आहे आणि त्यामुळे त्याच्या पायरेटेड कॉपी वगैरे भारतात सहज मिळू शकतात हल्ली काही. आणि त्यामुळे गावागावात या चित्रपटाचे खेळ करण्यात येत आहेत. म्हणजे लोकांना एकत्र करून स्क्रीनवर हा चित्रपट दाखवण्यात आलेला आहे. हे करण्यामध्ये अकाली दलांनी पुढाकार घेतलेला आहे, पण याच्यातनं परिणाम असा होणार आहे की अकाली दलाची अवस्था उबाटासारखी आहे, स्वतःच कुऱ्हाड घ्यायची आणि स्वतःच्या पायावर मारायची, याच्यामध्ये त्यांचा हातखंडा कोणी धरू शकणार. आणि त्यामुळे जेव्हा हा चित्रपट ते दाखवतात त्याच्यातनं काय होतं, त्याच्यातनं ह्या ज्या घटना घडल्या तेव्हा पंजाबमध्ये काँग्रेसचं सरकार होतं. आत्ता आम आदमी पार्टी विरुद्ध प्रचंड नाराजी आहे, कारण त्यांच्या मुख्यमंत्र्यांचेच काय काय व्हिडिओ प्रसिद्ध झालेत, भ्रष्टाचार आहेत. आम आदमी पक्षाचे अनेक लोकांनी भाजपात प्रवेश केला आहे, खासदारांनी भाजपात प्रवेश केला आहे, भाजपासोबत आलेत. आणि त्यामुळे पंजाबमध्ये आम आदमी पार्टी विरुद्ध नाराजी आहे, हिंदूंची नाराजी आहे. गेल्याला हिंदूंनी मोठ्या प्रमाणावर आम आदमी पार्टीला मतं दिली होती, शिखांनी दिली होती, आणि म्हणून त्यांना 42% मतं मिळाली. आणि त्यामुळे जेव्हा आम आदमी पार्टी विरुद्ध नाराजी असते आणि अकाली दल जिंकण्यासारख्या परिस्थितीत नसतं, तेव्हा बाय डिफॉल्ट तिथले मतदार काँग्रेसला मतदान करतात. म्हणजे जे ख्रिश्चन झाले, दलित शीख जे ख्रिश्चन झाले ते काँग्रेसला मतदान करणार, कारण काँग्रेस त्यांचाच पक्ष आहे. आणि दुसरीकडे जे जाट शीख आहेत, जे आम आदमी पार्टीवर नाराज आहेत, ते भाजपाला मतदान न करता ते काँग्रेसला मतदान करतात. आता या सतलजमुळे काय झालंय की काँग्रेसच्या काळात कशा प्रकारे खलिस्तानवादी ठरवून लोकांना मारण्यात आलं हे दाखवण्यात आलं असल्यामुळे ते जे शीख आहेत ते आता त्यांच्यात जर डोकी भडकली, आणि डोकी किती लवकर भडकतात जाट शिखांची ते तुम्हाला माहिती, तर ते लोक काही करतील पण काँग्रेसला मतदान करणार नाहीत. मग काँग्रेसला मतदान करणार नाहीत, मग ते आपल्याला मतदान करतील असं अकाली दलाला वाटते. आणि म्हणून अकाली दलाचे कार्यकर्ते हा चित्रपट गावागावात जाऊन त्याचे खेळ करतात. पण अकाली दलापेक्षाही एक वेगळा पर्याय पंजाबमध्ये आहे. जसं आपल्याकडे MIM आहे, तसं पंजाबमध्येही फुटीरतावादाशी जवळीक साधणारे पक्ष तयार झालेले आहेत. अपक्ष जे माजी खलिस्तानवादी आहेत त्यांचे पक्ष किंवा ते अपक्ष म्हणून उभे राहत आहेत. आणि त्यामुळे अकाली दलांनी जरी हा चित्रपटाचे खेळ सगळीकडे दाखवले तरी भीती अशी आहे की ही जी जाट शिखांची मतं आहेत ती मोठ्या प्रमाणावर हे रॅडिकलाइज झालेले लोक आहेत, कट्टरतावादी आहेत, खलिस्तानवादी आहेत मनातनं, त्यांना मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे जे जाट शीख मतं आहेत ती अकाली दल, काँग्रेस आणि हे कट्टरतावादी यांच्यामध्ये फुटण्याची शक्यता आहे. दुसरीकडे हिंदूंची मतं आहेत ते याच्यामध्ये संतप्त झाल्यामुळे त्यांची मतं एक गठ्ठा भाजपाकडे येण्याची शक्यता त्यातनं निर्माण होते. यासाठी पंजाबमध्ये असं म्हटलं जातं की हरियाणाचे मुख्यमंत्री आहेत, त्यांची आई शीख आहे, आणि त्यामुळे ते तिथे नायब सिंग सैनी तिथे मोठ्या प्रमाणावर प्रचारामध्ये गुंतलेले आहेत. पंजाब आणि हरियाणा तसे एकाला एक जोडलेली राज्य आहेत. आणि त्यामुळे एकीकडे हिंदूंच्या मतांचं कन्सॉलिडेशन झालं तर भाजपाला मोठ्या प्रमाणावर मतदान होऊ शकतं. शिखांमध्येही जसे म्हटलं की दलित शीख आहेत, त्याच्यामध्येही ख्रिश्चन झालेले शीख आहेत. दुसरे हे बाबा डेरा सच्चा सौदा, बाबा राम रहीम त्याचे मतदार आहेत. तिसरीकडे याच्यामध्ये जे रविदास पंथाचे, म्हणजे जे उत्तर प्रदेशमध्ये जे जाटव लोक आहेत तसे हे रविदास पंथाचे लोक आहेत. ते रविदास पंथाचे लोक भाजपाला मतदान करू शकतात. त्यांचाही गुरूंचा भाजपा सरकारने, मोदी सरकारने काहीतरी सत्कार केला, त्यांना
म्हणजे अशा प्रकारे ही फिल्डिंग लावलेली आहे. आता फिल्डिंग लावल्यावर कॅच उडणार आणि कॅच उडल्यावर कॅच पकडला जाणार का कॅच ड्रॉप होणार याच्यावर विकेट पडणार का नाही पडणार का छक्का म्हणजे सिक्सर जाणार हे अवलंबून आहे. पण एक मान्य केलं पाहिजे, भाजपाची राजकीय भूक ही प्रचंड आहे आणि त्यामुळे जरी देशातली 17 राज्य कदाचित त्याच्याहून जास्त प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे स्वतःच्या प्रभावाखाली असली तरी जोपर्यंत पंजाब जिंकत नाही, लक्षात घ्या ही 3-4 राज्य आहेत, बंगाल, पंजाब, तमिळनाडू आणि महाराष्ट्र. ब्रिटिशांविरुद्धचा जो रोष आहे तो मुख्यतः या राज्यांमधनं बाहेर आला. तामिळनाडू कमी थोडासा पण तरी देखील. आणि दुसरीकडे जी कुठलं दिल्लीचं सरकार असतं त्याच्या विरुद्ध ही राज्य कायमच पेटलेली असतात. दिल्लीचा दबदबा आहे ना मान्य नसतो दिल्लीत कोणी सत्तेवर असलं. आणि त्यामुळे या राज्यांपैकी आता तमिळनाडू विजयची सत्ता आली पण त्याच्यातनं द्रविड पक्षांचा प्रभाव कमी व्हायला लागलेला आहे. बंगाल आणि महाराष्ट्रामध्ये भाजपची सत्ता आहे. पंजाबमध्ये भाजपची सत्ता येईल याची काही गॅरंटी नाही, पण किमान जाट शीख मतं फुटली तर भाजपा म्हणजे जसं जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 काढण्यापूर्वी भाजप दुसरा मोठा पक्ष म्हणून समोर आला होता आणि मग मेहबूबा मुफ्तीबरोबर त्यांनी सरकार स्थापन केलं होतं, तशी परिस्थिती. याच्या आधी भाजप युतीमध्ये होता पंजाबमध्ये, पण तेव्हा भाजपची अवस्था चटणी कोशिंबीर एवढी, छोटा भाऊ म्हणजे अगदी काही फार त्याला किंमत नव्हती. आता जर भाजप पंजाबमध्ये दुसरा सगळ्यात मोठा प्रबळ पक्ष म्हणून आला तर कदाचित भाजपाच्या नेतृत्वाखाली पंजाबमधलं सरकार बनू शकतं. कदाचित तिथेही भाजप एकनाथ शिंदेसारखं कोणतरी उभं करेल, मुख्यमंत्री कोणतरी जाट शीख व्यक्तीकडे असेल, पण सरकारवर भाजपाचं नियंत्रण असणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.